महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल, पण जे महाभारतात नाही ते न तत्र अन्यत्र, ते कुठेही असणार नाही असं म्हणतात. कारण महाभारत हे काव्य एका विशाल महासागरासारखं आहे आणि इथं जेवढं आपण जास्त शोधण्याचा प्रयत्न करतो तेवढी रहस्य आणखी वाढत जातात. आणि याचा तळ शोधणं खरं तर अवघड आहे म्हणायला हरकत नाही. आपण मागच्या भागात पांडवांच्या अद्भुत जन्माचं रहस्य जाणून घेतलं. भीष्मांची प्रतिज्ञा, अंबाचा सूड, कुंतीचं पतिप्रेम, गंगेचा श्राप, शंतनूचं तिच्यावरचं प्रेम, अर्जुनाची महानता, त्याचं अद्भुत असं पौरुषत्व दावाला लावून त्याने एका इंद्र दरबारच्या अप्सरेला दिलेला नकार आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या. पण आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी गोष्ट ज्याचा विचार कदाचितच कोणी करत असेल. तर प्राईम संवादच्या आजच्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत पांडवांचे वडील म्हणजेच महाराज पांडू यांचा जन्म नक्की कसा झाला, त्यांचे माता पिता कोण आहेत, त्यांच्या जन्मासाठी सत्यवती नक्की कशी जबाबदार ठरली याबद्दल. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. पांडूचा जन्म नक्की कसा झाला हे तर आपण पाहणार आहोतच, पण त्या अगोदर जाणून घेऊया गोष्ट थोडी त्याच्या अगोदरची. काशीचा राजा मोठा शूर होता. त्याला 3 मुली होत्या आणि जेव्हा त्या मुली मोठ्या झाल्या तेव्हा काशीचा राजा त्यांचं स्वयंवर आयोजित करतो. सर्व राज्यांना स्वयंवरासाठी आमंत्रण सुद्धा देतो. मात्र हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्य याचा सावत्र भाऊ भीष्म याची इच्छा असते की त्याचा विवाह अंबिका आणि अंबालिका यांच्याशी व्हावा. मात्र जुन्या वितुष्टामुळे काशीचा राजा हस्तिनापूर साम्राज्याला स्वयंवराचं आमंत्रण देत नाही. तेव्हा क्रोधित होऊन भीष्म स्वयंवरात जातात व काशीच्या राजाला आपल्या 3 मुली आपला भाऊ विचित्रवीर्याच्या पत्नी म्हणून पाठवा असं विचारतात. पण तेव्हा तेथील उपस्थित राजा या गोष्टीवर आक्षेप करतात आणि तेव्हा महामहिम भीष्म त्यांना युद्धाचं आवाहन देतात आणि त्या युद्धात भीष्म सर्व राजांना पराजित करून अंबिका व अंबालिकाला घेऊन हस्तिनापुरात घेऊन येतात. मात्र अंबाने मनोमन चार्व राजकुमाराला आपला पती मानल्यामुळे विचित्रवीर्याचं लग्न अंबिका व अंबालिकाशी होतं आणि आता विचित्रवीर्याच्या आईला आस लागते ती नातवंडाची. मात्र विवाहानंतर मूल होण्याच्या आधीच क्षयरोगाने विचित्रवीर्याचा मृत्यू होतो आणि सत्यवतीला आता तिच्या कुळाची चिंता सतावत होती. कारण तिचा पहिला पुत्र चित्रांगद याचा मृत्यू फार वर्षापूर्वी झाला होता आणि त्यानंतर आता विचित्रवीर्याचा सुद्धा मृत्यू झाला होता. भीष्मांनी त्यांच्या प्रतिज्ञेमुळे ब्रह्मचर्य पत्करलं होतं, त्यामुळे कुरुच्या वंशांची चिंता तिला सतावत होती. आणि तेव्हाच सत्यवतीला तिचा पुत्र वेदव्यास याची आठवण आली. वेदव्यास हे सत्यवती यांच्या लग्ना अगोदर झालेले पुत्र होते. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळात महर्षी पराशर प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. तिचं नाव सत्यवती उर्फ मत्स्यगंधा होतं. मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ती मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती, म्हणून तिच्या शरीराला माशाचा गंध येई आणि म्हणूनच सत्यवतीला मत्स्यगंधा म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. महान ऋषी पराशर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला कुमारावस्थेत पुत्र प्राप्ती झाली. मत्स्यगंधा कुमारिका ही पुढे हस्तिनापूर राज्याचे राजा शंतनू यांची पत्नी झाली व तिचे नाव देवी सत्यवती झाले आणि त्यांच्या त्या पुत्राचं नाव पुढे वेदव्यास ठेवण्यात आलं. आणि हो, हे तेच वेदव्यास आहेत ज्यांनी पुढे महाभारत हे महाकाव्य भगवद्गीतेसह लिहिलं. पराशर ऋषी आणि सत्यवतीचे पुत्र महर्षी वेदव्यास त्यांचे दुसरे नाव कृष्ण द्वैपायन व्यास असेही म्हणतात. कारण महर्षी वेदव्यास यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि ते रंगाने काळे असल्यामुळे ते कृष्ण द्वैपायन म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. पराशर व्यासांनी 18 पुराणांची रचना केली आहे असं म्हणतात. महर्षी व्यासांनी एवढं काम करून ठेवलं आहे की त्यानंतर वेगळं काहीच उरलं नाही हे सांगणारी उक्ती सुद्धा प्रसिद्ध आहे. धर्मपुराणांनुसार इसवी सन पूर्व 3000च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी वेदव्यास अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि महान ऋषी होते. त्यांना 4ही वेदांचं पूर्ण ज्ञान होतं, म्हणूनच त्यांना वेदव्यास म्हणलं जायचं. आषाढ शुक्ल पौर्णिमा हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यामुळेच वेदव्यास हे सत्यवतीचे पुत्र असल्या कारणाने आणि आपल्या वंशाची चिंता असल्या कारणाने सत्यवतीने आपल्या दोन्ही सुनांना वेदव्यास यांच्याकडून पुत्र प्राप्ती करण्यासाठी सांगितलं. मात्र वेदव्यासांचं रूप पाहून त्यांना लोक प्रचंड घाबरायचे आणि त्यामुळेच महर्षी व्यासांचं उग्र रूप पाहून अंबिका एकदम घाबरून जाते. जेव्हा ती व्यास यांच्याकडे जाते तेव्हा आपले डोळे घट्ट मिटून घेते आणि त्यामुळे तिचा मुलगा आंधळा जन्मेल अशी भविष्यवाणी व्यास करतात आणि यानंतरच धृतराष्ट्र हा आंधळा जन्माला येतो. त्यामुळेच यावेळी सत्यवती आपल्याला चांगला वारस पाहिजे असल्या कारणाने अंबालिकेला व्यासांना बघितल्यानंतर डोळे मिटू नकोस असं सांगते आणि तिला वेदव्यास यांच्याकडे पाठवते.
त्यामुळे अंबालिका त्यांना बघून डोळे मिटत नाही, पण व्यासांना बघून ती सुद्धा घाबरलेली असते आणि त्याच कारणाने सत्यवतीच्या सांगण्यानुसार ती डोळे उघडे ठेवते, पण भीतीने पांढरी पडते. त्यामुळे तिचा मुलगा पांडू हा पंडुरोगी जन्मेल अशी घोषणा वेदव्यास करतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पांडू तसे जन्माला येतात. पांडव यांच्याप्रमाणे त्यांच्या वडिलांचा म्हणजेच पांडूचा जन्म सुद्धा अगदी वेगळा आहे आणि बऱ्याच लोकांना वेदव्यास हे पांडवांचे आजोबा असल्याचं माहित नाहीये. तर ही होती गोष्ट पांडवांच्या वडिलांच्या जन्माची आणि त्या पाठच्या रहस्याची. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा आणि महाभारतात असणारी आणखी रहस्य जाणून घेण्यासाठी प्राईम मध्ये युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.